चिंचोली गुरव येथे मोठे बाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठे बाबा यांचा वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने चिंचोली गुरव परिसरात भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। मंदिर इथं पूर्वीपासून होतं, परंपरा पूर्वी, आणि त्या मंदिराची त्यावेळेस बसून एक झाडाखाली फक्त मोठ्या बाबा म्हणून होतं स्थापना होती मोठ्या बाबाची। आणि त्या स्थापनेनंतर पुढे त्याचे त्याला आजूबाजूला गबळ झाले समजालं, आणि मग ते पावत सुद्धा नसेल, पण आमचे शिवारतले माणसं त्या मोठ्या बाबाला पूजा अर्चा वगैरे त्याला बंधायचे, त्याला ते माने त्याची यात्रा वगैरे करायची, जसं त्याच्या परीने यात्रा करायचा। आणि पुढं 2019-18 मध्ये हे मंदिर आम्ही काम सुरू केलं। याच्यावर चर्चा केली आमच्या शिवारामध्ये, आमच्या मंडळीशी समजायची, एवढी मान्यता दिली। आणि मग आम्ही फक्त आम्हाला अशी त्याचा एक वाटा बांधायचा होता, फक्त कबर करायची त्या वस्तू फक्त। पण पुढं मग ते मंदिर आमचं वाढत गेलं, आणि चांगल्यापैकी मंदिर आमचं मग ते 2019-18 मंदिर पूर्ण काम सुरू केलं। आणि 2019ला काम त्याचं पूर्ण होऊन आम्ही 2019 म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आम्ही त्याची पहिली यात्रा केली आम्ही त्याच्यावर। आणि तिथून पुढे आमची परंपरा मग आम्ही त्या वाढत चालली। आमची फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आम्ही दरवर्षाप्रमाणे आम्ही त्याचा करतोच, कार्यक्रम करतोच आम्ही। इथून पुढे आम्ही अजून वाढवण्याचा प्रयत्न करू। अजून अनुभव काही या ठाण्याबद्दल जर म्हणलं तर या आमच्या शिवारामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा काही धोका झाला नाही, चोरी लबाड्या वगैरे इथे काही चालत नाही या शिवारामध्ये, असं आमची पूर्ण मोठ्या बाबा श्राद्ध आहे। आणि आमचे लोक काही जर झालं तर कोणी म्हणत्या नाही मोठ्या बाबाची धावणा करा, मोठ्या बाबाची धावणा करा। आम्हाला जर कुठं काही एखाद्या कार्यक्रमाला किंवा काही सुरक्षित जायचं असेल तर आम्ही पहिले मोठ्या बाबाचं दर्शन घेऊन बाहेर पडतो आम्ही, आणि ते आम्हाला त्याची साक्षात पूर्वीपासून आम्हाला आठवत नाही तसे मोठ्या अवस्था इथे निर्माण झाले। आमचे वाढ परवीत सांगत होते आम्हाला काही हे अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा याच्यावर आम्ही खूप ठेवलेली आहे। आणि ते आमचे वडील पारजी सांगत होते की हे अंधश्रद्धा नाही, श्रद्धा म्हणून हे जिवंत ठाण आहे। याचे बरेच आमच्यामुळे शिवारातील लोकांना याचा चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे। त्यामुळे आमच्या एवढ्या शिवारामध्ये कुठल्याही प्रकारचा काही धोका नाही, कुठल्याही प्रकारचा कोणाचा काही ऍक्सिडेंट नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारची अशी कुठलीच हानी झालेली नाही। आणि आम्ही कायम त्याच देवाचीच धावना करीत असतो। देवस्थानमध्ये एकदम श्रद्धास्थान आहे आमचं, आणि आमचे पूर्वीपासून आजपर्यंत सगळे लोक आम्ही सगळं मानतो। आणि इथून पुढे असे या कार्यक्रमाचा अनेक मोठा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। तळेगाव रोड इथं मोठ्या बाबाचं जे आहे ते जागृत स्थान आहे, आणि या वस्तीवर सर्व लोकांचं श्रद्धास्थान आहे। जसं 2018 मध्ये मोठ्या बाबा मंदिराचं काम सुरू केलं, आणि 19 मध्ये संपलं। तिथनं पुढं मग त्या छोटीशी यात्रा उत्सव सुरू करण्याचा प्रयत्न केला। तर ती जसं 50 माणसांपासून तर आज 1000-1500 लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। आणि त्या यात्रेचा मोठ्या उत्साहामध्ये आणि सर्वांच्या श्रद्धास्थानाने शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा त्या मोठ्या बाबा मंदिरावरती विश्वास ठेवून आमच्या मळ्यातले सर्व उच्च शिक्षित ठिकाणी पोहोचलेले आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आमच्या गोडगे वस्तीवरती एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही ओळखलं जातं। तर या मोठे बाबा मंदिर म्हणून आम्ही ओळखतो त्याला। आमच्या प्राचीन काळापासून म्हणजे आमच्या वडिलोपार्जित एक छोटीशी इमारत होती। तर आमच्या जयराम अण्णा असेल, आमच्या अण्णा असेल, बाबासाहेब गोडगे असतील, आबा असतील, म्हणजे अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्याचं असं ठरवलं की बाबा याची छोटीशी एक इमारत तयार करू, याची यात्रा घालायचा प्रयत्न करू। तर 2018 साली हे काम चालू केलं। 2019 मध्ये हे पूर्ण झालं, आणि सगळ्या गोडगे वस्तीने याला सपोर्ट केला, सगळ्यांनी साथ भेटली, आणि सगळ्यांच्या साथीने हे खूप पूर्णपणे काम झालं। आणि आज सांगायसारखं आणि आनंदासारखी गोष्ट अशी झाली की जी यात्रा आम्ही 100 माणसापासून चालू केली होती ती आज जवळपास 700-1000 माणसापर्यंत आम्ही पोहोचलो आहे। आणि हेच प्रसादाचं काम आम्ही करतोय। प्रसाद
त्याचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवतोय आणि हे चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचा साथ भेटली याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मी. आणि तसेच पूर्ण गोडगे वस्तीचा, गोडगेमळा असेल, पूर्ण गावाचाही मी आभार मानतो, कारण गावातूनही चांगला सपोर्ट भेटतोय. गावातले चांगले प्रतिष्ठित लोक जसे संजू दादा असतील, अशा चांगल्या लोकांचा आम्हाला सपोर्ट भेटतोय. चांगल्या लोकांमुळे आम्ही एक चांगल्या पद्धतीचं गावातलं एक चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम करतोय. याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.